आणि यानंतर काही राजकीय घडामोडी आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात। बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीची। आज ही बैठक झालेली आहे मातोश्रीवरती। खरं तर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या खासदारांची एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीसाठी सर्व 9 खासदार उपस्थित होते अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे। यापैकी 4 खासदार हे प्रत्यक्ष या बैठकीसाठी मातोश्रीवरती उपस्थित होते, तर 5 खासदार हे ऑनलाईन पद्धतीने बैठकीसाठी हजर होते। ऑपरेशन टायगरच्या चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये आपण सगळेच ऐकतोय आणि या चर्चेच्या दरम्यान या बैठकीमध्ये ठाकरेंनी खासदारांना मार्गदर्शन केलंय। सर्व खासदार माझ्या सोबत आहात आणि तुम्ही कुणाच्याही संपर्कात नाही हे कळू द्या असा खास संदेशही ठाकरेंनी दिलाय। महत्त्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये 5 खासदार हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते। नागेश आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख यांच्यासह भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर यांनी देखील या बैठकीमध्ये ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली। त्यांच्या प्रत्यक्ष गैरहजेरीच्या संदर्भात संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा बैठक होणार असल्याची माहिती देखील संजय राऊतांनी दिली आहे। दरम्यान सर्व खासदार सोबत असल्याचा दावा ठाकरेंकडून करण्यात येतो। मात्र या बैठकीमुळे ऑपरेशन टायगरची शांत झालेल्या जी काही चर्चा होती तिनं पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे। ओमराजे निंबाळकर यांचे चिरंजीव हे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर इस्पितळामध्ये ऍडमिट आहेत। त्यांच्यात उपचार सुरू आहे। तिथून ओमराजे उपस्थित राहिले। त्यानंतर आमचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी आजारी आहेत, त्या शिर्डीच्या दवाखान्यातून त्यांनी सहभाग मीटिंगमध्ये ते राहिले। त्यानंतर आमचे आष्टीकर नागेश तिथे एक निवडणूक आहे, त्यांचे जे चिरंजीव आहेत ते विधान परिषदेचे उमेदवार आहेत आष्टीकरांचे, त्यात ते बिझी आहेत। संजय देशमुख आष्टीकरांनी तिथून भाग घेतला। यवतमाळ वाशिमचे खासदार जे आहेत संजय देशमुख त्यांच्या घरी मंगल कार्याचं काम सुरू आहे, मुलीच्या लग्नासंदर्भात काही बैठक आहे, त्यांनी त्यांच्या घरून या बैठकीमध्ये ते सहभागी झाले। तर मातोश्रीवरती ही बैठक झाली आणि याचा आता फोटो देखील आपण बघितलेले आहेत। कोण कोण या बैठकीसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते आपण जाणून घेतोय। प्रत्यक्षामध्ये उपस्थित असणारे खासदार त्यांच्यापैकी अरविंद सावंत आज होते, अनिल देसाई होते, संजय दीना पाटील होते आणि राजाभाऊ वाजे हे देखील आजच्या या बैठकीसाठी मातोश्रीवरती उपस्थित होते। तर जे ऑनलाईन पद्धतीने या बैठकीसाठी उपस्थित होते ते देखील आपण जाणून घेतोय। ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख। तर संजय जाधव जे आहेत त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी फोनवरून देखील चर्चा केलेली आहे। दरम्यान संजय राऊत यांना ऑपरेशन टायगर या संदर्भात आज प्रश्न विचारला होता आणि त्यावेळेला त्यांनी एक मिश्किल असं उत्तरही दिलंय। ऑपरेशन लांडगा आता आपण करणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या या उत्तराच्या नंतर संजय शिरसाट यांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे। कौन सा ऑपरेशन टाइगर की बात आप कर रहे हो? हम सब लोग टाइगर ही है। अभी हम ऑपरेशन वुल्फ करने वाले। ऑपरेशन वुल्फ लांडगा। कौन सा ऑपरेशन टाइगर की बात आप कर रहे हो? हम सब लोग टाइगर ही है। अभी हम ऑपरेशन वुल्फ करने वाले। ऑपरेशन वुल्फ लांडगा। संजय राऊत हा मनोरुग्ण आहे, त्याला दवाखान्यात टाकलंच पाहिजे। ऑपरेशन टायगरच्या बातम्या या चॅनलच्या माध्यमातून चालत आहेत, त्याचा आमचा कुठेही संबंध नाही। या संदर्भामध्ये फक्त एकनाथ शिंदे साहेबच बोलतील, म्हणून आम्हाला त्या टायगर, कोल्हे, लांडगे याच्या संदर्भामध्ये कोणते भाष्य करायचं आवश्यकता वाटत नाही। तर मातोश्रीवरती झालेल्या या खासदारांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना कुठला कानमंत्र दिलेला आहे जाणून घेऊया। कर्जमाफीवरून सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवा आणि सरकारला प्रश्न विचारा। तुम्ही माझ्या सोबत आहात आणि इतर कुणाच्याही संपर्कात नाही हे कळू द्या। कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करा। महागाई, कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती देखील आवाज उठवा। संघटनात्मक दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना मार्गदर्शन केलेलं आहे।
तर आपण बघतोय या बैठकीमध्ये काही जण ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित होते तर काही जण ऑफलाईन पद्धतीनं उपस्थित असणारे आपण बघितलेले आहेत. प्रत्यक्ष त्यांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली होती आणि नागेश पाटील आष्टीकर हे देखील यासाठी उपस्थित होते. त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आपण बघूया. कुठलंही ऑपरेशन टायगर फिगर काही नाही आहे. हे उगाच काहीतरी कुठेतरी वल्गना आणि असं झालेलं आहे. ते काही कुठलंही टायगर ऑपरेशन नाही आहे. मी आणि आमचे जिल्हा प्रमुख सुद्धा बबनरावजी बारशे आम्ही सर्वजणांनी म्हणजे आमचे जे काही कार्यकर्ते होते ते सर्वांनीच आम्ही साहेबांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोललो. सगळेच खासदार आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर होतो आणि सगळ्याच आमचं एकूण एकाशी बोलणं झालं. महत्वाचं म्हणजे या बैठकीमधून बाहेर आलेल्या संजय दीना पाटील यांना उद्धव ठाकरेंच्या सोबत तुम्ही राहणार आहात का असा प्रश्न विचारला असता त्यांनी थेट असं उत्तर देणं टाळलेलं आहे. ना मेरे कोई जो साथी है उन पे है. हाँ ऐसा कुछ हो सोबतच राहणार म्हणजे उद्धव ठाकरेंसोबतच राहणार तुम्ही. म्हणजे हे विचारायची गरज कशाला आहे. जी चर्चा आहे चर्चा तर काही करतात का लोक. त्या काय सर्व चर्चेला सर्व उत्तर देत राहायचं काय असं काय कोई काही बोलणार आहे. और ऐसी कोई बात नहीं थी. 4 लोग यहाँ से जुड़े, यहाँ पे आए, 5 लोग बाहर से जुड़े क्योंकि उनका काम था. उनके कुछ व्यक्तिगत काम के हिसाब से वो आ नहीं सके. लेकिन सब साथ में सब 9 के 9 सांसद बराबर है. कोई इसमें इश्यू नहीं है. जो स्पेकुलेशन मीडिया में बनाया जा रहा है बताया जा रहा है वो रॉन्ग है. दरम्यान एखादी व्यक्ती नॉट रिचेबल असली म्हणजे तो माणूस दुसरीकडे कुठेतरी गेला असा होत नाही अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे. की आता या सगळ्या गोष्टी चर्चा चालणार. शेवटी शिवसेना असेल, संघटना असेल, ही बाळासाहेबांची संघटना, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मागे आम्ही सगळे शिवसैनिक खंबीरपणे उभा आहोत. नॉट रिचेबल एखादा माणूस असला म्हणून काय लगेच तो कुठे गेला असा त्याचा अर्थ होत नाही. बघूयात पुढची बातमी. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आणि विम्याचा मुद्दा या सगळ्यावर